श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमी पर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते। हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो। पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 सुरू होईल, तर 14 मार्च रोजी दुपारी 12:23 पर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 13 मार्चला होलिका दहन होणार आहे। 13 मार्च रोजी रात्री 11:26 पासून ते मध्यरात्री 12:30 पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल। 13 मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी धुळवड खेळली जाईल। धरतीशी, आपल्या मातृभूमीशी आपले नाते अतूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते। त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमी पर्यंत होळीचा सण साजरा केला जातो। पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी। मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला। त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकश्यपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला। होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली, पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली। त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले। त्यामुळे ती जळून राख झाली, परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला। त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली। होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होतात, पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते। आणि म्हणूनच आपल्याला आज होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या आगीत टाकायची फक्त ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या करोडोच्या कर्जातून तर मुक्तता मिळणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य फक्त 1 दिवसात नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू जे आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो, तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत। जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, दोष आहेत, आर्थिक समस्या आहे, त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल, जर आता हे कर्ज तुम्ही घराकरता, नोकरी करता, व्यवसायाकरता किंवा इतरही कोणत्या कारणास्तव घेतलं असेल आणि हे कर्जापासून तुम्हाला मुक्तता मिळतच नसेल, कर्जाचा डोंगर हा वाढतच चालला असेल, तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जातून आपल्याला मुक्तता मिळण्याची मदतही मिळत असते। आर्थिक संकटांमध्ये सापडलेल्या लोकांकरता हा उपाय अतिशय कारगर मानला जातो। हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे। पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला या एका दिव्याचा हा प्रभावी उपाय जो आहे तो
करायचं आहे। ह्या उपाय करता आपल्याला एक कणकेचा दिवा हा तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो। कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे। आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वातही टाकायच्यात। अशा रीतीने आपल्याला 5 वाती ह्या टाकायच्यात। अर्थात काय तर आपल्याला एक पंचमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे। या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे। आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरीही टाकायची। तसेच तुम्हाला चिमूटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत। तसेच यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकूसुद्धा टाकायचं। तर असा हा एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर जेव्हा आपण होळिका दहन म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीची पूजा करायला जाणार आहेत तेव्हा आपल्याला हा दिवासुद्धा आपल्याबरोबर तयार करून घेऊन जायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला होळीची मनोभावे पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हा पंचमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे। त्यानंतर हात जोडून मनोभावे होळी मातेला प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे, कर्ज आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची। आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झाले पाहिजेत। आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही झाली पाहिजे। अशा रीतीने आपल्याला मनोभावे होळी मातेला प्रार्थना करायची। एकदा ही सेवा करून झाली, हा उपाय करून झाला की सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। कारण कणकेपासून जेव्हा पण आपण काही उपाय करतो तर ते नेहमी कारगर ठरत असतात, त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। आता होळी पौर्णिमेला हा उपाय सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला आणि अमावास्येला आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। ह्याचप्रमाणे आपल्याला पंचमुखी दिवा तयार करून घ्यायचं, त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे, थोड्याशा अक्षदा टाकायच्यात, कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या आड रस्त्याला नेऊन ठेवायचं आहे। आता आड रस्ता म्हणजे जिथे जास्त माणसांची वर्दळ नसते, कोणीही येत जात नसेल अशा रस्त्यावर आपल्याला हा दिवा नेऊन ठेवायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। धनासंबंधित जेव्हा पण तुम्हाला कोणत्याही समस्या असेल म्हणजे तुमच्या डोक्यावर कर्जाचा भार झाला असेल, कर्ज फिटतच नसेल तर प्रत्येक महिन्याच्या अमावास्या पौर्णिमेला आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा। एकदा हा दिवा ठेवला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचे, स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।